फॉलिकलची वॉल ही फुटली पाहिजे, ही औषधी आपली काम करतात. ते फॉलिकल रप्चर होण्यासाठी मदत करतात आणि त्यानंतर त्यातलं स्त्रीबीज हे बाहेर पडतं. कारण जोपर्यंत स्त्रीबीज बाहेर पडणार नाही तोपर्यंत हार्मोन रेग्युलेट होणार नाही, आणि जोपर्यंत हे हार्मोन रेग्युलेट होणार नाही तोपर्यंत पाळी वेळेवर येणार नाही. नमस्कार, आज आपण पीसीओडी आणि आयुर्वेद चिकित्सा याबद्दल चर्चा करणार आहोत. आता आयुर्वेद इथं कसा काम करतो, हे पंचकर्म जे सांगितलेले आहे हे ते शरीरातील टॉक्सिन्स हे बाहेर काढून टाकतात, त्यामुळे शरीराची शुद्धी केली जाते. आता हे टॉक्सिन शरीरात वेळच्या वेळी बाहेर टाकले जावे ह्यासाठी आपण पोटातून औषधी हे देतो आणि लाईफस्टाईल आणि डाएट हा सांगितला जातो. त्यामुळे तुमच्या शरीरात टॉक्सिन्स हे बाहेर वेळच्या वेळी बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे रक्तामध्ये हे टॉक्सिन्स ऍब्झॉर्ब केले जात नाही. आता पोटातून जी औषधी घेतो ती कशी काम करते, जी औषधी घेतो ही प्रत्येक रुग्णानुसार त्याची नाडी परीक्षण करून आपण ठरवतो आणि त्यामुळे पीसीओडी मध्ये आयुर्वेदिक औषधी ही प्रत्येक रुग्णाप्रती बदलतात. आता जी आपण औषधी देतो ती शरीरातील दोषांची म्हणजे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांची साम्य अवस्था निर्माण करतं. तसेच ओव्हरीमध्ये ज्या फॉलिकलची वाढ होत आहे ती योग्य वेळेमध्ये योग्य प्रमाणात करून त्याची क्वालिटी गुणवत्ता ही चांगली केली जाते व त्याची मॅच्युरिटी वेळेतच होईल अशा प्रकारे ही औषधे काम करतात. जेव्हा 12 ते 16व्या दिवसापर्यंत फॉलिकल हे मॅच्युअर होतात त्यानंतर त्या फॉलिकलची वॉल ही फुटली पाहिजे, म्हणजे ते फॉलिकल रप्चर झालं पाहिजे, त्यासाठी ही औषधी आपली काम करतात. ते फॉलिकल रप्चर होण्यासाठी मदत करतात आणि त्यानंतर त्यातलं स्त्रीबीज हे बाहेर पडतं. कारण जोपर्यंत स्त्रीबीज बाहेर पडणार नाही तोपर्यंत हार्मोन रेग्युलेट होणार नाही, आणि जोपर्यंत हे हार्मोन रेग्युलेट होणार नाही तोपर्यंत गर्भाशयातील अस्तर व्यवस्थित बनणार नाही आणि पाळी वेळेवर येणार नाही. त्यामुळे हे फॉलिकल रप्चर होणं खूप महत्वाचं आहे आणि आपली औषधे ही तिथेच काम करतात. त्यामुळे तुम्हालाही जर पीसीओडी किंवा अनियमित पाळी यासारख्या तक्रारी असतील तर आपल्या क्लिनिकला भेट द्या व आपल्या नाडी परीक्षण करून त्यानुसार आपल्याला कुठलं पंचकर्म योग्य आहे व कुठली औषधी योग्य आहे याबद्दल जाणून घ्या व त्याप्रमाणे उपचार करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.